नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनायक घायाळ. नोबेल पुरस्कार 2021 जे अलीकडेच घोषित झालेले आहेत, आपण त्यांचा विचार या व्हिडिओत करणार आहोत. पुरस्कार एकूण 6 क्षेत्रात दिला जातो, परंतु आज आपण या ठिकाणी 2021 चे मानकरी आणि त्यांची कामगिरी पाहणार आहोत. तर पहिला पुरस्कार आहे वैद्यकशास्त्राचा पुरस्कार. वैद्यकशास्त्राच्या पुरस्काराला इंग्लिशमध्ये आपण फिजिओलॉजी किंवा मेडिसिनचा पुरस्कार म्हणतो आणि मराठीमध्ये परीक्षेमध्ये आपल्याला चिकित्साशास्त्र, आरोग्यशास्त्र किंवा शरीरक्रिया विज्ञान किंवा शरीरक्रिया शास्त्र या नावानेही या पुरस्काराचे मानकरी विचारले जाऊ शकतात. या पुरस्काराचे मानकरी आहेत दोन्ही अमेरिकन शास्त्रज्ञ डेव्हिड जुलियस आणि आर्डेम पॅटापॉशियन. तर यांना यंदाचा वैद्यकशास्त्राचा पुरस्कार दिलेला आहे. त्यांची कामगिरी पाहूयात आपण. त्यांनी कशाचा शोध लावला? तर त्यांनी संवेदकाचा म्हणजे रिसेप्टर्सचा शोध लावला. कोणत्या रिसेप्टर्सचा शोध लावला? तर आपल्या शरीराला तापमान आणि स्पर्श यांची जाणीव करून देणाऱ्या संवेदकांचा शोध त्यांनी लावला. त्यासाठी त्यांना हा पुरस्कार संयुक्तपणे प्रदान करण्यात आला. आपल्या ज्या चेतापेशी आहेत, जे मज्जातंतू आहेत, त्यांना तापमान किंवा दाब यांचे ज्ञान कशा प्रकारे आणि कोणत्या प्रक्रियेने होते हे उलगडण्यात हे शास्त्रज्ञ यशस्वी ठरले होते. हे संशोधन कशासाठी उपयुक्त आहे? तर ही जी काही नवी वेदनाशामक औषधे आहेत ते तयार करण्यासाठी या संशोधनाचा अतिशय उपयोग भविष्यात होणार आहे. आता आपण थोडं संशोधनाचं स्वरूप पाहू त्यांच्या. तर उष्णता किंवा थंडी, थंड वातावरण किंवा यांत्रिक बल यांच्या संवेदना मेंदूपर्यंत कशा प्रकारे जातात आपल्या त्वचेपासून आणि त्यांचे विश्लेषण कशा पद्धतीने केले जाते. आपली चेतासंस्था त्यांना कसा प्रतिसाद देते, म्हणजे उष्णता, थंडी किंवा यांत्रिक बल यांना आपली चेतासंस्था कसा प्रतिसाद देते याचा विचार किंवा याचं संशोधन त्यांनी केलं. जुलियस यांनी काय केलं होतं की मिरची जी असते त्यातलं कॅप्सासिन हा घटक वापरून त्यांनी चेतातंतूतील उष्णतेला प्रतिसाद देणारा संवेदक शोधून काढला. तर पॅटापॉशियन यांनी दाब संवेदक पेशीचा म्हणजे प्रेशर सेन्सिटिव्ह सेल्सचा वापर करून त्वचा व अंतर्गत अवयव बाह्य यांत्रिक बलास किंवा उत्तेजनेस कसा प्रतिसाद देतात ते शोधून काढले. अशा प्रकारे वैद्यकशास्त्राचा पुरस्कार डेव्हिड जुलियस आणि आर्डेम पॅटापॉशियन यांना संवेदकांच्या शोधासाठी प्रदान करण्यात आला. हे संवेदक कोणते? तर आपल्या शरीराला तापमान आणि स्पर्श किंवा दाब यांची जाणीव करून देणारे. यानंतरचा पुरस्कार आहे भौतिकशास्त्राचा पुरस्कार. हा तिघांना देण्यात आला. त्याचे मानकरी कोण आहेत? शिकेरो मनाबे, जपानचे, अमेरिका स्थित असलेले. त्यानंतर क्लॉस हेसेलमन हे जर्मनीचे शास्त्रज्ञ आणि जॉर्जिओ पॅरिसी हे इटलीचे शास्त्रज्ञ. व क्लॉस हेसेलमन यांना पुरस्काराचा अर्धा भाग देण्यात आला आणि जॉर्जिओ पॅरिसी यांना या पुरस्काराचा अर्धा भाग देण्यात आला. यांची कामगिरी काय? तर पृथ्वीच्या हवामानासारख्या क्लिष्ट किंवा जटिल रचनांचे आचरण किंवा वर्तन उलगडणे आणि अणूपासून ते म्हणजे सूक्ष्म पातळीपासून ते ग्रहाच्या पातळीपर्यंत जी काही डिसऑर्डर मटेरियल किंवा विस्कळीत पदार्थांमधील परस्पर प्रक्रियांच्या अभ्यासासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. नोबेल समितीने अशा प्रकारे ते सांगितलंय. परीक्षेत देखील अशा पद्धतीनेच एखाद्या वेळेस विचारलं जाऊ शकतं. पण सोप्या भाषेचा विचार करायचा तर पृथ्वीचे हवामान कशा प्रकारे बदलत आहे आणि मानवी वर्तन त्या बदलांवर कशा प्रकारे प्रभाव पाडते हे समजून घेण्यासाठी या 3 शास्त्रज्ञांचं संशोधन आपल्यासाठी उपयुक्त आहे. पृथ्वीचे पर्यावरण आणि त्यावरील मानवी प्रभाव यासंबंधी आपलं जे काही ज्ञान आहे आजचं त्याचा मूळ पाया या शास्त्रज्ञांनी घातला. मनाबेंच्या बाबतीत आपण विचार केला तर त्यांनी सर्वप्रथम पृथ्वीच्या वातावरणाचे त्रिमितीय संगणकीय प्रारूप म्हणजे कॉम्प्युटराइज्ड मॉडेल त्यांनी विकसित केलं. वातावरणात कार्बनचं जर प्रमाण वाढलं तर वातावरणाचं तापमानही वाढतं हे त्यांनी सर्वप्रथम दाखवून दिलं होतं. जागतिक तापमानवाढीच्या समस्येला देखील त्यांनी म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येला त्यांनी वैज्ञानिक किंवा शास्त्रीय पद्धतीने मांडलं होतं आपल्या पुढे. हेसेलमन यांनी काय केलं? कमी कालावधीतील आणि दीर्घ कालावधीतील हवामान, एखाद्या ठिकाणचं कमी कालावधीतील हवामान आणि दीर्घ कालावधीतील हवामान यांचा संबंध स्पष्ट करणारे मॉडेल किंवा प्रारूप त्यांनी विकसित केलं. कमी कालावधीत हवामान हे चढ उतारांचे आणि अनिश्चित आचरण असणारे असूनही दीर्घकालीन हवामान तुलनेने स्थिर वर्तनाचे असते हे त्यांनी आपल्याला दाखवून दिलं. मानवी हस्तक्षेपामुळे वातावरणातील कार्बनचे प्रमाण वाढून वातावरणाचे तापमान वाढत असल्याचे त्यांनी सप्रमाण म्हणजे उदाहरणासह स्पष्ट केलं. पॅरिसी यांनी 80च्या दशकात विस्कळीत क्लिष्ट रचनांमधील म्हणजे पृथ्वीच्या हवामानासारखी रचना किंवा पृथ्वीचं हवामानच
यातील छुपे आकृतिबंध आपल्याला दाखवून दिले होते. अशा प्रकारे भौतिकशास्त्राचा पुरस्कार आपण पाहिला. त्यानंतर रसायनशास्त्राचा पुरस्कार पाहू. त्याचे मानकरी बेंजामिन लिस्ट आणि डेव्हिड डब्ल्यू.सी. मॅकमिलन आणि बेंजामिन लिस्ट हे जर्मनीचे शास्त्रज्ञ, तर मॅकमिलन हे स्कॉटिश शास्त्रज्ञ. तर यांना कशाबद्दल हा पुरस्कार मिळाला, तर त्यांनी नवे रेणू तयार करण्यासाठी असममितीय म्हणजे असिमेट्रिक सेंद्रिय किंवा कार्बनी उत्प्रेरणांचे तंत्र विकसित केल्याबद्दल. याला इंग्लिशमध्ये काय म्हणता येईल आपल्याला, की फॉर द डेव्हलपमेंट ऑफ असिमेट्रिक ऑर्गॅनो कॅटॅलिस्ट म्हणजे उत्प्रेरक, मराठीत आपण म्हणतो. उत्प्रेरक म्हणजे असा पदार्थ जो की रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग न घेता रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढवण्यास मदत करतो. त्याला आपण काय म्हणतो, कॅटॅलिस्ट. मग नवीन रेणू तयार करण्यासाठी असममितीय सेंद्रिय कार्बनी उत्प्रेरणाचे तंत्र यांनी विकसित केलं. 2000 मध्ये हे तंत्र त्यांनी शोधलं आणि हे तंत्र लहान कार्बनी रेणूंवर आधारित होतं. रसायन आणि जीवशास्त्राशी संबंधित उद्योगांमध्ये या प्रक्रियेचा वापर केल्यामुळे किंवा या तंत्राचा वापर केल्यामुळे उत्पादनात अनेक पटींनी वाढ झाली. विशेषतः औषध निर्माण क्षेत्र जे आहे, फार्मास्युटिकल क्षेत्र, त्याला या तंत्राचा अतिशय फायदा झाला. त्यांचं उत्पादन कित्येक पटींनी वाढलं. सुरुवातीला काय म्हणलं जायचं, की रसायनशास्त्रामध्ये मेटल्स किंवा धातू आणि विकर म्हणजे एन्झाईम, ज्याला वितंचके पण म्हणलं जातं, तर हे दोनच उत्प्रेरक आहेत असं मानलं जायचं. पण या दोन वैज्ञानिकांनी हे जे तंत्र विकसित केलं, त्याद्वारे त्यांनी कार्बनी उत्प्रेरकाचे नवे तंत्र त्यांनी शोधून हरित रसायनशास्त्रास चालना दिली. हरित रसायनशास्त्र म्हणजे ग्रीन केमिस्ट्री म्हणजे नेमकं काय, तर असं तंत्र विकसित केल्यामुळं रसायनशास्त्रात जो काही परिणाम होत होता, पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम होत होता, तो कमी करण्यास मदत झाली. त्यानंतरचा महत्वाचा पुरस्कार आहे की साहित्याचा पुरस्कार आहे, जो परीक्षेत विचारण्याची शक्यता अधिक असते. तो पुरस्कार मिळालेला आहे अब्दुल रजाक गुरुना यांना. कुणाला मिळालाय तो पुरस्कार? अब्दुल रजाक गुरुना यांना मिळालाय. त्यांना का मिळाला हा पुरस्कार, कशासाठी दिला नोबेल समितीने त्यांना पुरस्कार, तर वसाहतवादांच्या परिणामाबाबत केलेले परखड आणि करुणामय लिखाण, तसेच संस्कृती आणि खंड यातील दरीमुळे प्रभावित आखाती देशातील निर्वासितांचे भवितव्य याची नोंद घेऊन त्याबाबत स्वतःची निरीक्षणे त्यांनी मांडली. त्यासंबंधी त्यांनी लेखन केलं, साहित्य निर्माण केलं. त्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यांचा जन्म झंजिबार म्हणजे टांझानियामध्ये झंजिबार येथे 1948 मध्ये झाला. पुढे त्यांनी ब्रिटनमध्ये निर्वासित म्हणून स्थलांतर केलं. त्यांच्या लिखाणामध्ये पूर्व आफ्रिकेतील स्थिती, आखाती देशातील स्थितीवर त्यांनी भाष्य केलेले. त्याशिवाय वसाहतवादाचे आफ्रिका खंडावरील परिणाम, आफ्रिकेतील देशाच्या स्वातंत्र्यानंतर तेथील समाज जीवनावर झालेले परिणाम, वसाहतवाद आणि स्थलांतरामुळे होणारी फरफट आणि उद्ध्वस्त झालेले समाज जीवन याचाही वेध त्यांनी आपल्या साहित्यातून घेतला. त्यांच्या एकूण 10 कादंबऱ्या किंवा साहित्यकृती प्रसिद्ध. पहिली आहे मेमरी ऑफ डिपार्चर, 1987 मध्ये प्रकाशित झाली. त्यानंतर पिलग्रिम्स वे, डॉटी, पॅरेडाइज बुकरच्या शर्यतीत होती. त्यानंतर मग ह्या अनेक आहेत. यातली डेझर्टेशन ही 2005 ची सुद्धा त्यांची कलाकृती प्रसिद्ध होती. परीक्षेच्या दृष्टीने या पुस्तकाची नाव माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे. लघुकथा आहे त्यांची एक. त्यानंतर एक परीक्षेच्या दृष्टीने हे महत्वाचं आहे लक्षात ठेवणं की 1986 मध्ये ओले सोयंका हे जे नायजेरियन लेखक आहेत, त्यांना साहित्यामधील नोबेल पुरस्कार मिळाला होता. ते पहिले कृष्णवर्णीय आफ्रिकी लेखक आहेत हा पुरस्कार मिळवणारे. तर 2004 मध्ये वंगारी मथई या ज्या आहेत केनियन लेखिका, त्या साहित्यातील नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या कृष्णवर्णीय आफ्रिकी महिला लेखिका ठरल्या. त्यानंतर आहे शांततेचा नोबेल पुरस्कार. तो मिळवला आहे फिलिपाईन्सच्या मारिया रेस्सा आणि रशियाचे दिमित्री मुराटोव यांनी. त्यांना का मिळाला पुरस्कार? अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी मिळते. लोकशाही असण्यासाठी आधी काय पाहिजे? अभिव्यक्ती स्वातंत्र्य पाहिजे, तरच लोकशाही असेल आणि तिथे कायमस्वरूपी शांतता असेल. त्याच्या संरक्षणासाठी मारिया रेस्सा आणि दिमित्री मुराटोव यांना 2021चा शांततेचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांची कामगिरी आपण थोडक्यात बघू की रेस्सा यांनी काय केलं, 2012 मध्ये फिलिपाईन्समध्ये रॅपलर हे एक डिजिटल किंवा वृत्त संकेतस्थळ स्थापन केलं. तत्कालीन फिलिपाईन्सचे जे अध्यक्ष आहेत रॉड्रिगो ड्युटर्टे यांची एक वादग्रस्त राजवट होती. त्या ठिकाणी एकाधिकारशाही, हुकुमशाही या पद्धतीने जी राजवट होती त्याच्या विरोधात रॅपलर या डिजिटल माध्यमामार्फत मारिया रेस्सा यांनी एक लढा उभारला त्या ठिकाणी. त्याचबरोबर अंमली पदार्थाच्या घातक वापराविरोधात लढा दिला. त्याशिवाय आपले जे समाज माध्यम म्हणतो त्याचा दुरुपयोग जे सरकारतर्फे केला जायचा या संबंधी त्यांनी त्या ठिकाणी कार्य केलं.
थोडक्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं संरक्षणासाठी तिथं त्यांनी प्रभावी कार्य केलं, त्याबद्दल त्यांना यंदाचा पुरस्कार देण्यात आला, शांततेचा नोबेल. त्याचबरोबर मुराटोव हे रशियातील होते. त्या ठिकाणी त्यांनी आपल्या काही सहकाऱ्यांच्या मदतीने नोवाया गॅझेटा हे वृत्तपत्र स्थापन केलं, 1993 मध्ये सुरू केलं. आणि हे एक निष्पक्ष वृत्तपत्र होतं. सत्ताधाऱ्यावर नेहमी टीका केली. स्थापन केल्यानंतर त्यांच्या जवळपास 6 सहकाऱ्यांची त्या ठिकाणी हत्या झाली. त्याचबरोबर त्यांचं वृत्तपत्र एक तथ्यावर आधारित अनेक व्यावसायिक पद्धतीने काम करायचं. त्यामुळे रशियन समाजाच्या अनेक अशा बाबी पण त्यांनी उघडकीला आणल्या ज्या की कधी समोर येणं शक्य नव्हतं. आणि त्याद्वारे देखील त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जी गळचेपी होती ती होऊ दिली नाही. निर्भीडपणे आपलं काम केलं आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी जी काही जीवावर उदारून ह्या दोघांनी काम केलं त्याबद्दल त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला. शेवटचा आणि महत्त्वाचा पुरस्कार आहे अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार. त्याचे मानकरी आहेत डेव्हिड कार्ड, जोशिया एंग्रेस्ट आणि गुइडो इबेस. हे तिघही सध्या अमेरिका स्थित शास्त्रज्ञ आहेत किंवा अर्थतज्ञ आहेत. पुरस्काराचा पहिला अर्धा भाग डेव्हिड कार्ड यांना त्यांच्या कामगार अर्थशास्त्रातील अनुभवजन्य योगदानाबद्दल देण्यात आला, तर दुसरा अर्धा भाग संयुक्तरित्या जोशिया एंग्रेस्ट आणि गुइडो इबेस यांना संयुक्तपणे देण्यात आला. या ठिकाणी आपण थोडक्यात माहिती घेऊ. तर कार्ड यांनी काय केलं, किमान वेतन, स्थलांतर आणि शिक्षणाचा कामगारावर कसा परिणाम होतो याचा अभ्यास त्यांनी केला. म्हणजे उदाहरणार्थ किमान वेतन जर वाढवलं तर रोजगार वाढतो की कमी होतो असा प्रश्न चर्चेला जायचा त्या काळामध्ये. त्यांनी ते व्यवस्थित पद्धतीने, शास्त्रीय पद्धतीने दाखवून दिलं. एंग्रेस्ट आणि इबेस यांनी काय केलं की 1990च्या दशकात त्यांनी नैसर्गिक प्रयोग हे ज्ञानाचे मोठे स्रोत आहेत आणि संशोधनासाठी केवळ पारंपरिक शास्त्रीय पद्धतीवर अवलंबून राहता येणार नाही हे पण त्यांनी स्पष्ट केलं. नैसर्गिक प्रयोगातून मिळणाऱ्या माहितीचं विश्लेषण करणं कठीण असते, परंतु या दोघांनी या प्रयोगातूनही नेमकी कशी मिळवता येईल हे सप्रयोग सिद्ध केलं, दाखवून दिलं. आणि या तिघांच्या संशोधनामुळे समाजातील मूलभूत ज्या काही समस्या आहेत, आर्थिक समस्या आहेत, त्याची उकल करण्यासाठी हे संशोधन अतिशय महत्त्वाचं ठरलं. आणि अशा प्रकारे आज आपण सन 2021च्या नोबेल पुरस्कारांचे मानकरी व त्यांचे संशोधन कार्य किंवा त्यांची कामगिरी याची माहिती घेतली. आगामी काळातही आपण इतर चालू घडामोडी बरोबरच सामान्य अध्ययनाच्या इतर घटकांचाही अभ्यास या चॅनलवरती करूयात. आपला प्रतिसाद नेहमीप्रमाणेच असेल या अपेक्षेसह धन्यवाद.